बसप येथील सोमजाई जाखमातेचा उत्सव काही दिवसापूर्वी पार पडला। या उत्सवाला माजी आमदार श्यामभाई सावंत देखील उपस्थित होते। त्यावेळी त्यांनी व्यासपीठावर आम्ही बाजूला झालो नाही, आम्हाला बाजू केलं अशी खंत व्यक्त करत अनेक राजकीय किस्स्यांना उजाळा दिला। सोमजाईच्या या उत्सवामुळे आपण सगळेच जण एकत्र येत असल्याने आता विरोधक शिल्लक राहिले नाहीत। त्यामुळे आता सर्वजण खांद्याला खांदा लावून काम करू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली। एवढं बांधायला आज 200 कोटी रुपये खर्च करून मोठं हॉस्पिटल की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत। हे काय म्हणतो की आता जे जे आपल्याला खासदार मिळाले सगळ्या पक्षाचे सगळे अभ्यासू खासदार आहेत। 2014ला जर मोदी साहेब आल्यापासून आज 10 वर्षात आज खऱ्या अर्थाने जे चित्र बदललं संपूर्ण देशाचं, आज संपूर्ण भारताचं नाव आज संपूर्ण जगात आहे। मी परत एकदा सोमजाई माताला एवढे प्रार्थना करेन की सोमजाई माता तुम्हाला फळसर गावाने भास्कर दाजींनी एवढी सेवा केली, त्यांच्या कुटुंबाने सेवा केलेली आहे, गावाने सेवा केलेली आहे। त्यांची तब्येत ठणठणीत होऊ दे आणि अभिषेक आज तो बिझनेसमध्ये आहे, त्याचा बिझनेस आणखीन वाढू दे, जेणेकरून त्याला कुठल्या गोष्टी कमी पडणार नाही। थोडं बोलतो आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय